तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत मार्लियॉन पाहायला। सिंगापूरचं सिम्बॉल, प्रसिद्ध सिम्बॉल, ज्या चिन्हावरून सिंगापूरची ओळख लोकांना कळते, असं हे मार्लियॉन आज आपण पाहणार आहोत। तर चला जाऊया त्या पुतळ्याकडे। तर मित्रांनो, हळूहळू आपण पोहोचत आहोत मार्लियॉनकडे। बघा, आता तुम्हाला त्या मार्लियॉनच्या तोंडातून पडणारी धार दिसत असावी आणि लवकरच आपण अगदी जवळ जाऊ मार्लियॉनच्या। तर गर्दी पहा मित्रांनो, यावरून तुम्हाला हे किती महत्त्वाचं ठिकाण आहे सिंगापूरमधलं हे कळेल। भयंकर गर्दी आहे या ठिकाणी पर्यटकांची आणि सर्वांना या ठिकाणी फोटो काढायचा आहे त्या मार्लियॉनसोबत। तर बघा, मी तुम्हाला आणखी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो, अगदी जवळून। बघा मार्लियॉन, वाव। तर असा हा मार्लियॉन म्हटलं म्हणजे एक सिंह आणि खाली मच्छीचा आकार दिसत असेल आपल्याला, तर असं दोन्ही मिळून मार्लियॉन असं म्हटलं जाते याला। बघा, आणि त्याच्या समोरचं हे दृश्य, उंच उंच इमारती आणि या बाजूला MBS ही तेवढीच महत्त्वाची बिल्डिंग, जगप्रसिद्ध बिल्डिंग अगदी मार्लियॉनच्या समोरच आहे। तर बघा मित्रांनो, या दुसऱ्या अँगलने मी तुम्हाला मार्लियॉन दाखवतो। हे बघा, तर मित्रांनो, जगभरातून येणारे पर्यटक या ठिकाणी गर्दी करत असतात आणि आपण पाहू शकता वेगवेगळ्या देशातून आलेले हे पर्यटक, वेगवेगळी वेशभूषा परिधान केलेले हे पर्यटक। खूप सुंदर दृश्य हे मार्लियॉनचं आणि त्याच्या पाठीमागे उंचच्या उंच असलेल्या त्या इमारती, सिंगापूरचं खास वैशिष्ट्य असलेल्या या इमारती। तर खूप सुंदर दृश्य, मार्लियॉनच्या अगदी जवळ असलेला हा परिसर, खूप सुंदर परिसर आहे हा। सिंगापूरचा द बेस्ट परिसर म्हणता येईल असा हा। उंच उंच इमारती, समुद्राचा भाग काही आत आलेला आणि त्यानंतर हा मार्लियॉन, त्याच्या पाठीमागे देखील पाहू शकता आपण उंच उंच इमारती आणि ही प्रेक्षकांची, पर्यटकांची मोठी गर्दी। तर चला मित्रांनो, आता निघूया आपण, खूप वेळ झालेला आहे आपल्याला या ठिकाणी। तर मित्रांनो, आपण पाहत आहात मार्लियॉन। बघा माझ्या पाठीमागे सिंगापूरचं एक प्रमुख आकर्षण असलेलं हे ठिकाण आज आपण पाहत आहोत। मला आशा आहे आपल्याला निश्चितपणे हे ठिकाण आवडलं असेल। तर चला मित्रांनो, आता जाऊया आपण एक पुढचं ठिकाण बघूया। मित्रांनो, मार्लियॉनच्या पुतळ्यापासून आता आपण या ब्रिजवरून आपण निघालेलो आहोत या बाजूला आणि आपण पाहू शकता हा ब्रिज जिथे एंड होतो त्या एंडलाच सिंगापूरचं आणखीन एक महत्त्वाचं ठिकाण, प्रेक्षणीय ठिकाण म्हणता येईल किंवा ऐतिहासिक ठिकाण, फुलर्टन हॉटेल। हे जी पांढरी इमारत दिसत आहे आपल्याला, तेच ते हॉटेल आहे आणि ही मला वाटतं 19व्या शतकातली इमारत आहे। या ठिकाणी आधी सिंगापूरचं जनरल पोस्ट ऑफिस होतं, नंतर मात्र हे एका हॉटेलमध्ये रूपांतरित केलं गेलेलं आहे। इथे सुमारे 400 रूम्स आहेत आणि खूप आलिशान रूम्स आहेत। तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका। पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।